जय गुरु माणिक. मला असं वाटतं की एखाद्या मल्टीनॅशनल ट्रॅव्हल एजन्सीला सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने रेल्वेची तिकीटं काढणं इट इज जस्ट इम्पॉसिबल इन इंडिया स्पेशली. याचं रिझन असं आहे की आपण विचार करू शकता, आपल्या कुटुंबाची तिकीटं काढायला एक 6 जणांचा फॉर्म आपण जर घेऊन जातो रेल्वे स्टेशनला तर आपल्याला किती प्रयास पडतात. इतक्या दिवसांसाठी आधीपासून आपल्याला त्याचं प्लॅनिंग करायला लागतं. पण संस्थांना मी अतिशय धन्यवाद देतो की कुठलीही खोट न ठेवता, कुठेही काही प्रॉब्लेम न येता संस्थांनी एवढ्या लोकांची व्यवस्था जी ट्रेनमधनं केली ती अवर्णनीय, म्हणजे त्याचं काही आपण वर्णनच करू शकत नाही. आणि ही केवळ आणि केवळ प्रभू कृपा आहे. मी तर म्हणेन सिद्धराज महाराजांची एवढी मोठी कृपा आहे. नाहीतर पहिली गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांची तिकीटं कन्फर्म मिळणं, वेटिंग नसणं, RAC नसणं. याच्या व्यतिरिक्त संस्थांच्या तर्फे प्रत्येक यात्रेकरूला रेल्वेमध्ये पाण्याची व्यवस्था करणं, वेळच्या वेळी भोजन देणं, वेळच्या वेळी टिफिन देणं ही सहज सापी व्यवस्था नाही. आणि हे मी खरोखर बोलू शकतो याचं कारण मी त्या व्यवसायात आहे. मला आज जर कोणी सांगितलं की बाबा 350-400 लोकांचा ग्रुप ऑर्गनाईज करायचा आहे जगन्नाथपुरीला, तर मला 100 वेळा विचार करायला लागेल की हा ग्रुप आपण ऑर्गनाईज करू शकू का. जगन्नाथपुरीला जिकडे रस्त्यावरती वाहनं येऊ शकत नाहीत, जिकडे माणसांना एका वेळेला एवढ्या लोकांची व्यवस्था करता येत नाही, तिकडे जवळपास 1000 यात्रेकरूंची व्यवस्था ही संस्थांतर्फे अतिशय सुकररित्या केलेली आहे. म्हणजे असं कुठेही झालं नाही की रेल्वे यात्रेकरू खुर्दा रोडला पोचलेत किंवा विमानाने येणारे प्रवासी भुवनेश्वरला पोचलेत आणि त्यांच्यासाठी एअर कंडिशन बस समोर उभी नाही आहे, असं झालं नाही या यात्रेमध्ये. म्हणजे मला माहिती आहे या प्रोफेशनमध्ये अनेक वेळेला बसवाले दगा देतात, अनेक वेळेला कुठलीही वाहनं येतो आहे म्हणून फोनवरती सांगतात, पण असं एकही अनुभव या यात्रेकरूंना आला आहे असं निदान मला तरी वाटत नाही आहे. एवढी उत्तम व्यवस्था, एवढी उत्तम रेल्वेची व्यवस्था संस्थांनी जी केली आहे त्याला तोड नाही आहे. आणि मला असं वाटतं की आता संस्थांची जबाबदारी डबल झाली आहे, कारण यात्रेकरूंच्या अपेक्षा वाढल्यात. याच्या पुढचे ज्या वेळेला महाराजांचे दौरे होतील त्यावेळेला लोक निश्चित ही एवढी किमान व्यवस्था आणि ह्याच्यापेक्षा अजून बेहतर व्यवस्थेची अपेक्षा करतील. आणि मला असं वाटतं की ज्ञानराज माणिक प्रभूंच्या नेतृत्वाखाली ह्या संस्था निश्चितच तशी व्यवस्था यात्रेकरूंची करील, याबद्दल माझ्या मनात कोणताच संदेह नाही आहे. अतुल सर, आपण अपेक्षेबद्दल बोलत होता. व्यवस्था इथे आल्यानंतर ती कशी राहिली आहे? जेवणाची व्यवस्था असो किंवा राहण्याची व्यवस्था असो, आणि इथला एक अनुभव आपण सांगू शकता की इथे आल्यानंतर व्यवस्था कशी राहिली आहे संस्थांकडून? इथे आल्यानंतर संस्थांकडून संस्थेतर्फे एका माणसाची नियुक्ती पुरुषोत्तम यात्री निवास, जिकडे आमची राहण्याची व्यवस्था आहे, तिथे केलेली होती. आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आल्याबरोबर आमची बस उभी होती. बसचा नंबर, ड्रायव्हरचा मोबाईल नंबर हा मला जवळजवळ विमानात मुंबईला बसायच्या आधी मला टेक्स्ट करून कळवण्यात आला होता. मी एअरपोर्टला पोचल्या होत्या, ड्रायव्हरला फोन केल्यावर त्यांनी बस कुठे आहे ते मला सांगितलं. एवढं प्रोफेशनलरित्या आम्ही सगळे बसमध्ये बसलो. प्रत्येकाला अशी आय कार्ड देण्यात आलेली आहेत, प्रत्येकाचं रजिस्ट्रेशन आहे, प्रत्येकाची रूम अलॉटमेंट ही आम्हाला मुंबई सोडायच्या आधीपासून संस्थांनी दिली होती. हे ऑर्गनायझेशन सोपं नाही आहे. ह्याच्यासाठी खूप मोठी शक्ती लागते, खूप मोठं डिवोटेशन लागतं आणि ते सगळं संस्थांतर्फे विविध कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. या सर्वांचं जे लोक होते त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आम्ही हॉटेलमध्ये शिरल्याबरोबर फक्त 5व्या मिनिटामध्ये आम्ही आमच्या रूममध्ये होतो, कारण आमचं नाव आणि आमची चावी ही काउंटरच्या रेडी होती. बरं, तिकडे नुसतं रेडी नव्हती, आम्हाला आल्याबरोबर सांगण्यात आलं आमची भोजन व्यवस्था कुठे केलेली आहे. आम्ही तुरंत भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी गेलो. तिकडे सुग्रास भोजन तयार होतं. अतिशय शिस्तबद्ध रीतीने तिथे लाईन लागत होती आणि व्यवस्थितरित्या सर्वांना भोजनाची व्यवस्था होती. सिनियर सिटीजनसाठी खुर्चीवरती बसायची व्यवस्था होती. यापेक्षा अजून आम्ही यात्रेमध्ये काय अपेक्षा करणार. अतिशय उत्तम व्यवस्था, एवढंच माझं सांगणं आहे. अब इसके लिए हम पूरी तैयारी बहुत पहले से हो रही थी. सब कुछ श्री ज्ञानराज माणिक प्रभु के गाइडेंस के द्वारा, उनके विचारधारा से अनुसार, उनके मार्गदर्शन में इसकी पूरी तैयारी हो चुकी है. ऐसे कहो कि संपूर्ण कार्यक्रम का रिमोट वही थे, ऐसा कहने में कोई शायद अतिशयोक्ति नहीं हो सकती, क्योंकि सब कुछ उनको मालूम है. व्यवस्थित रूप से करना उनको मालूम है, कराना भी मालूम है. इस तरह से और उसका परिणाम यह होता है कि इस यात्रा संपूर्ण सफल हो जाती है. तो जो प्रभु जी के परिवार के लोगों ने जो एकत्र होके जो ये जगन्नाथपुरी का यात्रा किया है, हमें बहुत बहुत धन्य है. न भूतो न भविष्यतो, फिर ऐसा कभी होगा या ना होगा वो प्रभु की इच्छा है. यहाँ पर आने के बाद तो हर एक को जो है ना AC रूम मिले,
एसी रूम के साथ जो है ना, ऐसा मेरे ख्याल से कभी ऐसा हुआ नहीं है, ऐसा आइंदा होगा भी नहीं। उतना खूबसूरत यहाँ पर व्यवस्था होगा। ಸಿದ್ದರಾಜ ಮಹಾರಾಜರದೇನು ಮಗಾರ ಜ್ಞಾನರಾಜ ಮಾಣಿಕ್ ಪ್ರಭು ಅವ್ರು ಏನದ ಏನು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಮೈಂಡ್ ಟೈಪ್ದಾಗ ಹರ ಅವರು ಚೇತನ್ ರಾಜ ಮತ್ತು ಸಂಸ್ಥಾನ ಟೀಮ್ ವರ್ಕ್ ಏನದ ಅವ್ರಿಂದ ಎಷ್ಟು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ಯಾರ ನಾವು ಅದ್ರದ್ದು ಏನೂ ನಾವು ಬಾಯ್ಲಿಂದ ಹೇಳಪ್ಲೇ ಮತ್ತು ಕೇಳಪ್ಲೇ ಏನೂ ಡಿಕ್ಷನರಿದಾಗ ಏನದ ವರ್ಡೇ ಇಲ್ಲ ಅಂದಪ್ಲೇ ಅದ ನಮಗಿದು ನೀರಿಂದ ಹಿಡ್ಕೊಂಡು ನಾಷ್ಟಾ ತೊಗೋರು ಚಹಾ ತೊಗೋರು ಟೈಮ್ ಟು ಟೈಮ್ ಮನ್ಯಾಗೂ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ನಾವು ಮಾಡಿಕೊಡಲ್ಲ ಅದಕ್ಕಿಂತನೂ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಇವ್ರೇನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ ಅದ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅವ್ರು ಧನ್ಯವಾದ ಅರ್ಪಿಸ್ತಾ. ಒಳ್ಳೆ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಅನ್ಬೋದು. ಯಾಕಂದರೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಹೋಗ್ತೀವ ಏನೋ ಒಂದು ಎಡವಟ್ಟಾಗುತ್ತೆ. ಈ ಥರ ಬಂದ ಭಕ್ತಿ ಜೊತೆಗೆ ಇದು ಸೇಫ್ಟಿನೂ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಕಡಿಮೆ ಆಗಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಬರೀ ಟೂರ್ ಅಂದರೆ ಬರೀ ಜಾಲಿಯಾಗಿ ಓಡಾಡೋದಲ್ಲ, ಭಕ್ತಿನೂ ಇದೆ. ಅದರಿಂದ ನಮಗಿದು ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ಮರೆಯಲ್ಲ. साथ ही साथ यहाँ पर ज्ञानार्जन का जो कार्य चल रहा है उसमें मुझे ज़्यादा रुचि रहने के कारण मुझे बहुत ही खुशी है कि यहाँ पर ज्ञानार्जन का जो कार्य चल रहा है वो बहुत ही बढ़िया अच्छा था। उससे मेरे स्वभाव में कुछ फ़र्क पड़ रहा है ऐसा मैं समझ रहा हूँ। उसी तरह खान पान जो दुर्गम है लेकिन खान पान की व्यवस्था भी इतनी अच्छी थी, तो मैं ये सोच रहा हूँ कि अगला जो कार्यक्रम रहेगा इस बार 1000 जो है यहाँ पर भक्त लोग आए हैं, अगर ऐसी व्यवस्था अगर की जाए तो 2000 से भी ज़्यादा लोग नेक्स्ट टाइम आ जाएंगे, ऐसी मेरी भावना है। अकोमोडेशन के बारे में मैं एक बोलूँगा कि आते ही मैं मेरे रूम का फ़ोटो मेरे व्हाट्सएप पे डाला था तो मेरे को कुछ तो एक 25 लोगों ने उसकी तारीफ़ की, अरे कितना अच्छा अकोमोडेशन। ये भी यात्रा में यात्रा और टूर में बहुत बड़ा फ़र्क है। यात्रा में इतना अच्छा अकोमोडेशन होता है तो बहुत लोगों ने मेरे को ಹಾಂ, ಮಹಾರಾಜರು ಹೇಳಿರೋ ಇವು ಪ್ರವಚನಗಳಿಂದ ನಮಗೆ ಜ್ಞಾನೋದಯ ಆಯಿತು ಅಂಥೇಳಿ ಅಂದ್ರೂ ಅತಿಶಯೋಕ್ತಿ ಆಗಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಇನ್ನೊಂದಂದರೆ ಒಂದು 10 ಜನ, ಒಂದು 20 ಜನ, ಒಂದು 30 ಜನರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ನಾನು ಒಂದು 2 ವರ್ಷದ ಮೊದಲು ಬೆಂಗಳೂರದ್ದು ರಿಸರ್ವೇಷನ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಅಳಿಯನ ಮಗಳದ್ದು ಮ್ಯಾರೇಜ್ ಇತ್ತು. ಅದ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ನಾನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದ್ದು ನಾನು ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗಿ ಮಾಡಿದೆ. ಆವಾಗ ನನಗೇನು ತೊಂದರೆ ಆಗಿತ್ತು ಅದನ್ನು ಆ ಲೆಸನ್ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಇಲ್ಲಿ 800-900 ಜನರಿಗೆ ಹೇಗೆ ಮಾಡಿದ್ರು, ಆಮೇಲೆ ಇವರಲ್ಲಿ ಇರುವ ಟೀಮ್ ವರ್ಕ್ ಅದು ನೋಡಿ ನನಗೆ ಆಶ್ಚರ್ಯನೂ ಆಯಿತು. ಇದನ್ನು ನಾವು ಕಲಿಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಅಂದು ಮನೋಭಾವನೆಯೂ ಹುಟ್ಟಿತು. ಅದರಿಂದ ಆಮೇಲೆ ಊಟ ಅಜೀರ್ಣ ಆಗೋವರೆಗೆ ತಿಂದಿದ್ದೀವಿ ನಾವು 2 ದಿನ. ಟ್ಯಾಬ್ಲೆಟ್ ತೊಗೊಂಡ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಅದು ಊಟ ಮಾತ್ರ ಇಷ್ಟು ಟೇಸ್ಟಿಯಾಗಿತ್ತು, ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ಹೊಟ್ಟೆನಲ್ಲಿ ಜಾಗ ಇರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಊಟ ಮಾಡಿದ್ವಿ ನಾವು. ಆಮೇಲೆ ಅದನ್ನು ಮರೆಯೋದಂತೂ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಅಕಾಮಡೇಷನ್ ಫಂಟಾಸ್ಟಿಕ್. ಇಂಥ ಅಕಾಮಡೇಷನ್ನು ಇಂಥ ಅಲ್ಲ, ಯಾವ ಆ್ಯಂಗಲ್ನಲ್ಲೂ ಯಾವ ಸೆಕ್ಷನ್ನಲ್ಲೂ ಹೆಸರು ಇಡೋ ಹಾಗೆ ಯಾವುದೂ ಇರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಅಪೇಕ್ಷೆಗಿಂತಲೂ ಚೆನ್ನಾಗಾಯಿತು. ప్రస్తుతము మేము 9వ తారీఖు అక్టోబర్ నెల 9వ తారీఖు మేము మాణిక్ నగర్ సంస్థానం వారి యొక్క ఆజ్ఞ మేరకు మేము యాత్రకు వచ్చినాము. మేము లోన్ నుండి దాదాపు 20 మంది వచ్చాము. మేము సికింద్రాబాద్లో ప్రభుల వారిని కలిసి అక్కడ మేము వచ్చినాము. ఇక్కడ యొక్క వీరి యొక్క ఆప్యాయత, అనురాగము, అఫెక్షను, ఇంటిమసీ, ఇప్పుడు ఒక పెళ్లి శుభకార్యం జరుగుతుంటే ఏ విధంగా బాగున్నారా, టిఫిన్ చేశారా, మీరు భోజనం చేశారా అని ఎంత రిసీవింగ్, వాళ్ళ రిసీవ్కి మనం ఏమిచ్చినా దానికి చెప్పడానికి మాటలు లేవు నా దగ్గర. అంతటి ఇంటిమసీతో, అంత రిసీవింగ్తో చేసినారు ఇక్కడ వాళ్ళు. సికింద్రాబాద్ నుంచి పూరికి వచ్చినాము. పూరి మధ్యలో ట్రైన్లో ఎక్కడికక్కడ క్యాటరింగ్ అరేంజ్మెంట్ చేసి మాకు భోజనాలు అయితేనేమి, టిఫిన్లు అయితేనేమి, వాళ్ళ యొక్క పలకరింపులు అయితేనే, వాళ్ళ భోజనాలు టిఫిన్లు పెట్టకుండా వాళ్ళ యొక్క పీఠాధిపతి నుంచి కంప్లీట్ స్టాఫ్, పీఠాధిపతి యొక్క కుటుంబ సభ్యులు,
ప్లస్ స్టాఫ్, ఆఫీస్ వాళ్ళు అందరూ పలకరింపులు, ఫోటోగ్రాఫర్స్, వీడియోగ్రాఫర్స్, ప్రతి ఒక్కరు వాళ్ళ యొక్క పలకరింపులతో మా కడుపు నిండిపోయింది. వాళ్ళ యొక్క దీనికి మేము వాళ్ళ యొక్క పేషెన్స్కి మేము అసలు తనమునికలైపోతున్నాం. మా వెంట కొంతమంది కొత్త వాళ్ళు వచ్చారు. వాళ్ళు ఆశ్చర్యపోతున్నారు. ఒక పీఠాధిపతి స్థానము, ఒక సంస్థానం వాళ్ళు ఇంత యాత్రని ఏ విధంగా దాదాపు 800 నుంచి 1000 మంది వరకు వచ్చినారు, ఎట్లా రిసీవ్ చేసుకుంటున్నారు, ఎట్లా ఈ నెట్వర్క్ ఏమిటి అని చెప్పి ఆశ్చర్యపోతున్నారు. దట్ ఈస్ ద మాణిక్య ప్రభు సంస్థానం అని చెప్పి మేము చెప్పడం జరిగింది. తర్వాత పూరి జగన్నాథ్కి వచ్చిన తర్వాత ఇక్కడ ఒక అకామిడేషన్, మన ఇండ్లలో కూడా ఉండవు రూమ్స్, ఆ విధంగా అద్భుతమైన రూమ్స్. వాళ్ళు చాలా తెలివిగా ప్లాన్డ్గా 11వ తారీఖు ఫ్రీగా ఉండకుండా మీరు సైట్ సీన్స్ చూసి రండి అని చెప్పి వాళ్ళు ట్రావెల్స్ వాళ్ళను అరేంజ్ చేయడము. ఆ ట్రావెల్స్లో మేమంతా ఒకరోజు చూసి రావడము. తర్వాత ఇక్కడ మాణిక్య ప్రభు పాదుకలకు అభిషేకము, పూజలు, తర్వాత మహారాజ్ గారి యొక్క ప్రవచనము, అత్యద్భుతమైన ప్రవచనం. ఆ ప్రవచనం వింటే దాన్ని అసలు లేయబుద్ధి కాకుండా అంతమంది దాదాపు ఆ హాల్లో కూర్చొని స్థలం లేదు, కూర్చోవడానికి స్థలం లేని పరిస్థితి, కూర్చున్న వాళ్ళని ఇంకా అడ్జస్ట్మెంట్ ముందుకు జరగండి అని అంత స్థలం లేని పరిస్థితి వచ్చేసింది. అంత పబ్లిక్ వచ్చి వింటుంటే ఆశ్చర్యకరంగా ఉంది. అసలు ఇది ఇప్పుడున్న ఈ కలియుగంలో ఇంతటి అనుకూల పరిస్థితులు ఒక పీఠాధిపతి ద్వారా మనకు ఈ ఆధ్యాత్మిక యొక్క తెలియపడడం వలన మేము పునీతులం అయిపోతున్నాము. ఈ సంస్థానం గురించి ఈ భక్తులమైనందుకు మేము ఆనందపడుతున్నాము. మాకు జన్మజన్మల బంధం ఈ మాణిక్య ప్రభుతో ఇట్లా జరగాల. మా నెక్స్ట్ తరం వాళ్ళు, మా నెక్స్ట్ జనరేషన్ వాళ్ళు కూడా దీనికి మాణిక్య ప్రభు గురించి తెలుసుకొని దేశమంతా ప్రచారం చేసి భారతదేశమే కాకుండా విదేశాల్లో కూడా తెలియజేయాలని నేను మనసా వాచా కర్మన కోరుకుంటున్నాను. తర్వాత ఇక్కడ భోజనాలు అయితేనేమి, టిఫిన్లు అయితేనేమి, తర్వాత ఇక్కడ వాటర్ బాటిల్స్ అయితేనేమి, టయానికి టిఫిన్, మన ఇండ్లలో కూడా మనకు టయానికి కాఫీ టిఫిన్ ఇయ్యరు, టీ ఇయ్యరు. అటువంటిది ఇక్కడ టయానికి టీ కాఫీ, తర్వాత వెంటనే మళ్ళీ లంచ్, నైట్ స్నాక్స్, ఈవినింగ్ స్నాక్స్, సాయంకాలం డిన్నరు, అత్యద్భుతమైన అరేంజ్మెంట్స్తో. ఈ ఐటెం బాగలేదు అనకుండా, ఏదన్నా బాగలేకుండా చెప్దాము అనుకుంటే ఆ ఛాన్స్ మాకు ఇవ్వడం లేదు, ప్రభులు ఇవ్వడం లేదు, వీరు సంస్థానం వాళ్ళు మాకు అవకాశం ఇవ్వడం లేదు. అంటే అంత హైలైట్ 200% హైలైట్గా చేస్తున్నారు. కాబట్టి మా జీవితం అంతా మేము మాణిక్య ప్రభు పీఠానికి, మాణిక్య ప్రభు సంస్థానానికి, ప్రస్తుత పీఠాధిపతి శ్రీ జ్ఞానరాజ్ మహారాజ్కి మేము శరణాగత అయిపోయినాం. మేము మా యొక్క సాష్టాంగ నమస్కారాలు, వారి యొక్క ఆశీస్సులు మాకు अवलंबून आहे. श्रीजी हा आपला अध्यात्माचा मार्ग, आपल्या मोक्षाचा मार्ग आपल्या प्रवचनांच्या द्वारातून प्रशस्त करत आहे. त्या मार्गावरून आपण जेवढ्या शीघ्रगतीने जाऊ तेवढे आपण लवकर आपण ज्ञानी व्हायला पात्र होऊन जाऊ, असं माझा म्हणजे हे. आणि मी My younger daughter is an student from is graduated from Indian School of Business, Hyderabad. Yesterday she told me that they thought they are very experienced and they are trained in management. But after seeing the management of this yatra and the samsthan, my daughter told that ISB is to learn something from samsthan also. Way they planned, they managed, they are working really superb, I can tell. In management angle it is called ISO QMS system. It is called as a PDCA, Plan, Do, Check, Act. I think they are perfectly following this ISO QMS certification type of work they are doing. They are very near to ISO QMS. That's all 800 members, that to children to senior most citizens, I am telling. Senior most citizens, not simply senior citizens. Senior citizens means generally 60 to 70. Even 75 plus age people also here, and arranging such type of arrangements for them. Plus food management means catering and dining. Excellent to excellent, I can say it. I am telling from the management activity wise, whether as a devotee, whether we have to serve the samsthan or samsthan is serving the public, it is really unexplainable. Really, samsthan is serving the society. It is nothing but like that, and they are taking us to spirituality by managing this way. They are means samsthan is attracting the public, means by default I can say
default so that they understand what is the spirituality, what is the life, and what is the management. Everything is blended in nice way. हा जगन्नाथ प्रभू म्हणजेच माणिकनगरचा माणिक प्रभू हे मनात ठासवण्यासाठीच ही जणू योजना प्रभूची योजना असावी. ह्या यात्रेदरम्यान श्री ज्ञानराज माणिक प्रभूंचं जी सहजता आहे, एक गुरु जरी ते पीठाधीश असले तरी त्यांना लोकांमध्ये मिसळण्याची अत्यंत आवड आहे हे, आणि प्रवासाच्या दरम्यान आम्ही हे वेळोवेळी अनुभवले. ते AC कोचमध्ये असूनसुद्धा S11च्या सामान्य बोगीमध्ये शेवटच्या भक्तापर्यंत जाऊन त्यांना हवं नको, जेवण मिळालं की नाही, नाश्ता मिळालं की नाही, कसे आहेत, रात्रीचं जेवण, सकाळचा नाश्ता, ह्या पूर्ण प्रवासादरम्यान त्यांनी अत्यंत आस्थेने मायेने विचारपूस करावी. जसा आपल्या परिवाराचा कुटुंब प्रमुख असतो ती जबाबदारी श्रीजींनी आपल्या खांद्यावर घेऊन सर्व भक्तांना त्यांनी त्या पद्धतीचं आश्वासन दिलं की मी सदोदित तुमच्याबरोबर आहे. मला जीवनामध्ये लहानपणापासून खूप आवड होती यात्रेची, पण मिळते की नाही की थोडी भीती होती, परंतु खरोखरच मला हे गुरु म्हणजे मला माझ्या पूर्ण जीवनाचं सार्थक करणारे मिळाले. पण मला इतका म्हणजे मला शुगर आहे, BP आहे, परंतु मला काय वाटतं नेहमी, मुलांना मी नेहमी म्हणते मला काहीच होत नाही, माझे गुरु आहेत. आम्ही सही सलामत निघून येतो. माझ्या डोक्यात कधीच विचार येत नाही आपल्याला काही होईल, प्रकृतीचा त्रास होईल किंवा दुसऱ्या कुठल्या. आणि इतकं हे माहेरपेक्षा जास्त आहे आम्हाला खरं म्हणजे. आज माहेरी तरी आम्ही इतकं निवांत राहत नाहीत. आणि नेहमी मुलांना म्हणते किती सुख आहे, किती सुख आहे, हेच आमचं खरं म्हणजे दैवत आहे. पुरीमध्ये आहोत आणि माणिक प्रभूंच्या कृपेमुळं अत्यंत सुंदर अशा प्रकारची यात्रा घडती आहे. नैर्मल्यम भावशुद्धिश्च विनास्नानन्न जायते असं मत्स्यपुराणामध्ये सांगितलं आहे. निर्मळता आणि भावशुद्धी ह्या दोन गोष्टी स्नानाशिवाय होत नाहीत. आणि ते स्नान, समुद्रस्नान, अगदी विधीपूर्वक समुद्रस्नान आमचा या ठिकाणी या जगन्नाथपुरीमध्ये घडलं. सगळ्या भक्तजनांच्यासह परमपूज्य श्री ज्ञानराज माणिक प्रभूंच्यासह सकुटुंब असं स्नान आम्हाला सगळ्यांना घडलं, सगळ्या भक्तजनांना घडलं. हा परमभाग्याचा असा क्षण आहे. मुळातच असा आहे, जगन्नाथस्वामी नयन पथगामी भवतु मे. जगन्नाथाचं दर्शन सहजासहजी होत नाही खरं तर. किती त्रास होतो आज आम्ही आमच्या दर्शनाच्या रांगेमध्ये थांबल्यानंतर लक्षात आलं. पण ते सहज शक्य आमच्या माणिक प्रभूंच्या कृपेमुळं घडलेलं आहे. मला जास्त आवडलं जगन्नाथपुरीचं टेम्पल. मी समुद्र स्नान केला आणि मला समुद्र फार आवडला आणि ट्रेनमध्ये जाताना मला चिल्का लेक फार आवडला. ही यात्रा माझी म्हणजे पूर्ण आयुष्यभर लक्षात राहील अशी आहे. 800 लोकांना जे यात्रा घडवून आणली आणि कुणालाही कसलाही त्रास नाही झाला. आणि इनफॅक्ट सगळ्यांनी ते इतकं एन्जॉय केलं की कुणाला वाटलंच नाही की 800 लोकांची ही यात्रा आहे. आणि 4 दिवस इतके मजेत गेले. महाराजांचं प्रवचन, त्याच्या आधी भजन, सकाळी नाश्ता, दुपारी लंच, रात्रीचं डिनर, इतकं व्यवस्थित मॅनेज केलेलं होतं की म्हणजे काही वाटलंच नाही की आम्ही इतक्या दूर आलो आहोत प्रवास करून आणि 800 लोक आहेत. खूप मजा आली, खूप मजा आली. आणि खरंच हे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी यात्रा झाली आता. थँक्यू सर. जय गुरु माणिक. जय गुरु. मार्तंड माणिक प्रभूंनी त्यांच्या एका पदामध्ये म्हटलेलं आहे, जन चला चला गुज पाण्याहून. आज इकडे येऊन गुज काय असतं ते अनुभवायला मिळालं, पाहायला मिळालं. ह्याच्यात सगळ्यात जास्ती आनंद झाला. त्याच्यामध्येच पदामध्ये शेवट प्रभूंनी असा केलेला आहे, श्री माणिक आपणची होण्या हो. तर जगन्नाथपुरीला येऊन जगन्नाथ स्वामींचं दर्शन घेऊन आणि महाराजांचं एवढं प्रवचन छान ऐकून खरंच श्रीमाणिक आपण झाल्याचा अनुभवही इकडे आलेला आहे. इतका सुंदर कार्यक्रम झाला, त्याचं वर्णन 1 मिनिटामध्ये करणं शक्य नाही. तासनतास केलं तरीही शक्य नाही. तरी संक्षिप्तमध्ये सांगायचं झालं तर जय गुरु माणिक. आम्हाला परत अशी संधी उपलब्ध करून द्या महाराज, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. थैंक यू. प्रज्ञान राज, आप कोच लीडर थे,
तो लोगों की कैसी आपने व्यवस्था की है, क्या किया है लोगों के लिए? हम उनको B1 B2 में सीट दिए हैं हाँ। और उनको पानी दिए हैं हाँ। और उनका क्या भी व्यवस्था हो हम उनका संपन्न किए हैं। हाँ। और हम उनको खाना दिए हैं और हम इंचार्ज सेवा में ये सब किए हैं। अच्छा, आप लोगों से जब जाके पूछते थे तुम्हाला काहीतरी पाहिजे काय, तो लोग आपको क्या कहते थे? कल आप बता रहे थे, वो आप बताइए। नहीं बताओ तो। बहुत अच्छे से बात करते थे। हाँ। वो मैं आपके सामने नहीं बताना चाहूँगा। हाँ। आप बताइए ना, तो मैं बता देता हूँ। तुम चाहिए वो सब लाड़ बात चाहिए, हाँ वो सब बात पप्पी करते चाहिए। हाँ वो सब बात करते थे। फिर वो लोगों को दिया आपने व्यवस्था, क्योंकि उन्होंने नहीं, पप्पी नहीं, मांगी, आपने दिया? नहीं। और फिर यहाँ जगन्नाथ में, पूरी जगन्नाथ में आपने दर्शन किया, आपने हाँ। भजन देखा, भजन में खुद बजाते हैं, गाते हाँ, हैं। बहुत ही अच्छा लगा। आपको बहुत- ये कोल भी आप खेलते हैं, सबसे हाँ। छोटे कम उम्र के कोल हाँ। खेलने वाले आप ही हैं। तो आपको सब ये कार्यक्रम पूरा कैसा लगा? बहुत ही अच्छा लगा। हाउ वाज योर एक्सपीरियंस? It was lovely. It was very enlightening. Very, very good. But we are so thankful to our Prabhu. We are so thankful. And the best part was that our Prabhu arranged the yatra in such a way we could take Jagannath Ji's darshan also and attend his pravachan. Correct. So it was, I think, it was the best thing we would have wanted coming to Jagannath Puri. So it was done very nicely. Very well arranged. It's very nice. If I had to come alone, I had never planned to come to Puri. That was not on our plan, this thing at all. Correct. But with Sriji's Krupa, we were able to come here, do one dham, which is a big thing. Everyone in Bombay said, Reshma, you are lucky you are getting a chance to go to Puri. Everyone doesn't go. So it was really, really a lovely experience. मी कोणार्क मंदिर पाहिलं आणि मी जगन्नाथ टेम्पललाही गेलेलो. अच्छा. मी तिकडच्या सगळ्या मूर्त्या पाहिल्या, तीन मूर्त्या होत्या ते पाहिल्या सगळ्या. अच्छा. आणि भजन तर एव्हरी टाइम खूप छानच असतं, तसंच यावेळी पण होतं. आणि प्रवचन महाराज खूप छान देतात, म्हणजे असं एक्झाम्पल्स देऊन करतात, म्हणजे आम्हाला लहान मुलांनाही करू शकतं. अच्छा, ओके. आणि आपका व्यवस्था, खाना, रहना बहुत अच्छे है। हमारी जिंदगी में पहले टाइम ऐसे देख रहे। इतना लोगों में सब प्रभु है। हाँ, एक भी तकलीफ नहीं। हम 4 दिन यहाँ रहे, ये एक पानी भी नहीं। हमारे गाँव में फुल पानी पड़ रहे। सब प्रभु का इच्छा है। सब प्रभु का 4 दिन से हमारा मुल्क में फुल पानी पड़ रहे, इधर एक कतरा पानी में नहीं। सब प्रभु का इच्छा है। I will rate this as A1 and best conducted tour. Kudos to all the Maniknagar team. थँक्यू सर. Including the photographers. पण एवढ्या मोठ्या ठिकाणी आपण परक्या ठिकाणी येऊन आपली माणिकनगर सारखीच अरेंजमेंट होणं हे सोपं नाही आहे. आणि ते केवळ म्हणजे प्रभूंच्या आशीर्वादाने तो प्रकार होऊ शकतो. आणि या सगळ्यानंतर जसं पोटभर जेवल्यानंतर आपण पान खातो, तसं या सगळ्यानंतर आनंदरायांचं जे भाषण होतं ते अतिशय म्हणजे 15 मिनिटात त्यांनी इतकं जे काय सांगितलं, त्यांनी ते भवसागराचं सांगितलं की समुद्राने आपल्याला सांगतो हरिदा श्री प्रभू रिजवा. ती कल्पना अतिशय सुंदर कल्पना होती आणि ती सगळ्यांनी आत्मसात करावी अशी मनापासून माझी इच्छा आहे. जय गुरु माणिक. सगळं काही निर्विघ्नपणे पार पडत होतो की खरंच म्हणजे जीवनामध्ये स्वर्गाचा अनुभव घेतल्यासारखा असा एक अनुभव आला आणि असं सुख सगळ्यांना लाभावं हीच मी प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. और बहुत कुछ सीखने को मिला है. 700-800 लोगों के साथ रहना, जाना, करना. मैं अपने 2 बच्चों को भी लेके आया हूँ कि उनको भी इस चीज़ की आदत हो और उनको आगे ऐसे बड़े बड़े यात्रा में वो भी शामिल हो. तो मुझे लगता है कि और बड़े बड़े पैमाने पे यात्रा ऐसे होने चाहिए. और अगली बार अब मैं चाहता हूँ कि 2-3 साल के बाद जब राम मंदिर बन जाएगा तो अयोध्या की भी ऐसी यात्रा हो और द्वारका और बद्री तो होगा ही होगा. तो मैं धन्यवाद देना चाहता हूँ माणिक प्रभु संस्थान, उनके पूरे वॉलंटियर्स को. बहुत बढ़िया काम किया है और जितनी ऐसी यात्राएं आगे 2-3 साल के गैप में होती रहें तो और अच्छा रहेगा. నేను అయిపోయింది. ఈరోజు ఆరాధన ఉంది, ఆరాధన చేసుకోవడానికి ఉన్నాము. మంచి కార్యక్రమం బాగా జరిగింది, చాలా ఆనందంగా అనిపించింది. ఇదివరకు రామేశ్వరంలో జరిగింది, అక్కడ కూడా పోయినాము, అక్కడ కూడా చాలా బాగా అనిపించింది. ఇక్కడ కూడా చేసినాము. ఆ గురువుల వారి పుణ్యం వల్లనే మేము ఇవన్నీ కూడా చేయగలుగుతున్నాము. జయప్రదం చేయాలని మా ఉద్దేశంతో వచ్చినాము. మాకు చాలా ఆనందం అనిపించింది. ఎల్లవేళ మా వాళ్ళకు మంచి పరమాత్ముడు మా మీద కరుణ నుంచి మా వాళ్ళ వెంబడి నావ నడిపేయగలరని మేము ఆశిస్తాం.
అదేవిధంగా డాక్టర్ జ్ఞానరాజు మాణిక్ ప్రభుల వారి ఆశీర్వాదం వల్ల అందరికీ ప్రశాంతంగా వాతావరణంలో ఇక్కడ అన్ని ప్రవచనాలు కానీ మహారాజు గారి సద్గురు మాణిక మహారాజు రుద్రాభిషేకం కానీ అన్నీ కళ్ళ ముందు చూసి చాలా పడిపోతున్నాము. మాణిక్నాథ్ వెళ్ళి చూసేవాళ్ళం కానీ అక్కడ గుళ్ళో ఉంటుంది, ఇక్కడ ఓపెన్ ప్లేస్లో ఉంది కాబట్టి ఇలాంటి భాగ్యము దొరికినందుకు చాలా ధన్యులం అనిపిస్తుంది. ఇలాంటి అవకాశం ఇచ్చిన పెద్దలందరికీ సద్గురు జ్ఞానరాజు మాణిక మహారాజు వారికి ధన్యవాదాలు తెలుపుకుంటూ జై గురు మాణిక్. ಈ ಆರಾಧನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನನಗೆ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳಲು ಬಹಳ ಸುದೈವ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ರಾಮೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ದೇವೆ, ಇಲ್ಲೂ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಪ್ರವಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮತ್ತು ಆರಾಧನಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ, ರುದ್ರಾಭಿಷೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತಿ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಡೆದು ಬಂದಿದೆ ಮತ್ತು ಜ್ಞಾನರಾಜ ಮಹಾರಾಜರ भगवद्गीतेಯ प्रवचन ಕೂಡ ಬಹಳ ವಿಶೇಷ ಅನ್ನಿಸ್ತು. आणि खाणं पिणं इतकं म्हणजे अगदी रेलचल आहे आणि आम्हाला पचेल असं रुचेल असं वेळेवरती अगदी सगळं भरपूर सगळं चांगलं त्यांनी सोय केलेली आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल म्हणून काही त्रास नाही झाला. असं वाटतं अजून 4-5 दिवस राहिलं असतं तरी चाललं असतं म्हणून. भजन ते प्रवचन म्हणजे आपल्यात पण वृत्ती झाली ना समजून घ्यायची. महाराजांनी खूप छान प्रवचन सांगितले. आम्हाला जीवन जगण्याची कला पण कळत आहे किंवा आपलं कुठं चुकतं आहे ते प्रभू आम्हाला मार्गदर्शन करून आपण जीवन कसं जगावं, संसारात असूनही विरक्त होण्याची सुद्धा जी कला प्रभू शिकवत आहेत त्याच्यामुळे आमचं जीवन इतकं सुलभ परिस्थितीनं आम्ही जगू शकायलो, हे खूप मोठी प्रभूची कृपा आहे. ನಾವು ರಾಮೇಶ್ವರಕ್ಕೂ ಹೋಗಿದ್ದೆವು, ಕಾಶಿಗೂ ಹೋಗಿದ್ದೆವು. ಈಗ ಹೆಚ್ಚು ಮತ್ತು ಡೆವಲಪ್ ಆಕೋತೀನಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲಿ ಚಲೋ ಆಗಿಲ್ಲ. हम 88 में है, बहुत हो तो 5-10 साल में हमारा अंतिम टाइम आता है. जब तक पूरा देखना चाहता है दिल, उनके साथ में रहना चाहते हैं, हमारा गुरु है. श्री कृष्ण के दर्शन करने आए सदाशिव जगन्नाथ में दर्शकों को, ये दर्शक है, दर्शकों को पड़ गई उलझन, अब किसके चरण ले हाथ में. दर्शकों को ये उलझन हो गई कि अभी दोनों है सामने, तो किसके चरण हाथ में ले. तो दर्शकों को ये उलझन हुई किसके चरण ले हाथ में, मगर भक्तों को ये उलझन ना रही. भक्तों को ये उलझन ना रही क्योंकि सद्गुरु है साथ में. ಕೊಟ್ಟರು. ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದರು ನಮ್ಮ ಗುರುಗಳು. 800 ಜನಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದು ಈ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಪೂರಿ ಜನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಈ ಕಾರ್ತಿಕ ಮಾಸದಲ್ಲಿ ಜಗನ್ನಾಥನ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ರೆ 1 ಕೋಟಿಯಷ್ಟು ಪುಣ್ಯ ಬರುತ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಆ ಪುಣ್ಯ ನಮಗೆ ಸಿದ್ದರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಪುಣ್ಯ ತಿಥಿಯಲ್ಲಿ ಈ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದು ಈ ಶ್ರೇಯಸ್ಸು ನಮ್ಮ ಜ್ಞಾನರಾज महाराज ಅವರ मंडळीಗೆ सलतದೆ. जय गुरु माणिक. जय गुरु. माणिकनगरमध्ये बसूनच आपण सगळे कार्यक्रम करतो असं वाटतं. महाराज आहेत, आपलेच सगळे गुरुबंधू गुरुभगिनी सगळ्या तिथे आलेले आहेत. पुरीचे एक वेगळेपण आहे. जगन्नाथाचं दर्शन पण झालं, महाराजांच्यामुळे झालं. ही संधी आम्हाला संस्थांनी करून दिली, आम्हाला उपलब्ध करून दिली. अकोमोडेशन सुंदर आहे तिथे, भजन प्रवचन सगळे अगदी आनंदाने म्हणजे याच्यात सामील झाले होते सगळे. यहाँ से सामान लेके जाने का मतलब क्या है, तो सब हमारे हाथ में रहता है. हम जाके दूसरों के ऊपर निर्भर होने से बजाय हम खुद जाके अपना सब रेडी करके सब लोगों का सुविधा अच्छा होना होके इसके हिसाब से लेकर गए. अब यात्रा से पहले 2 दिन पहले हम निकल गए यहाँ से. 1400 किलोमीटर रनिंग रहने से थोड़ा बहुत रास्ते में देर होगा, इसकी वजह से जल्दी निकले हम. उसके बाद वहाँ हमारे पास 13 लोग कर्मचारी थे. अब वहाँ जाने के बाद उन लोगों का काम पूरा वहाँ सब सामान जमा करना, लगाना, रखना, हर चीज़ धो के साफ़ सुथरा करके रख लेना, ये उनका काम था. और सब ये बाकी की टीम लोग आए तक हम लोग सब पूरा रेडी करके रखे. तो यात्रा को जाने से पहले जो पहले टीम गई थी वो सब जाके पहले थोड़ा बहुत ये करके आए थे. उसके बाद जो प्लान से गए थे हम, उससे भी थोड़ा आगे बढ़ के अच्छा हो गया, सब ठीक ठाक तरीके से हो गया. आम्ही जे आपल्याला मेनूच्या हिशोबानं आम्ही एक व्यवस्था होतं आमच्याकडे महाराजांनी दिलेली. मग त्या व्यवस्थेनुसार आम्ही सामग्रीचं तयारी करून घेतलो. तयारी करून घेऊन मग आम्ही म्हणजे असं कमी पडू नये या दृष्टीनं आम्ही वाढवूनच घेतलो होतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला तिथं काही खरेदी करू नये. मग खरेदी करण्यामध्ये आमचा वेळ जाईल, त्याकरिता आम्ही काय केलो म्हणजे जेवढं होईल तेवढं आम्ही इथूनच घेऊन जायचा प्रयत्न केलो. आम्ही काही एक सामान पाहिजे आहे छोटा मोठा,
तर आम्ही तेव्हाच तेव्हा माणसाला दुकानला पाठवावं. ते काशीमध्ये असंच झालं, रामेश्वरमध्ये असंच झालं. मग ते सामान येण्याचं वाट पाहत राहावं लागत होतं. त्याच्यामुळे टाईम जात होतं आणि वेळेवर ते पोचत नव्हतं. यामुळे यावेळेस आम्ही हे प्लॅन घेतलो होतो. मग नंतर आल्यावर स्नान बिन करून ते सगळे जेवणे खाणे करून झोपले. मग त्यांना फ्रेश होऊन घेतले लोक सगळे. आणि व्यवस्था एवढं सुंदर होतं की महाराजांनी चैतन्यराजांनी त्यांना AC रूमची व्यवस्था ठेवली होती. त्यामुळे ते सगळे लोक अतिशय आनंद झाले, पूर्ण लेबर लोक म्हणजे काम करणारे लोक. नवीन जाग्यावर गेल्यानंतर थोडं बहुत अवघड राहतेच. ते अवघड म्हणजे काय, तेच सामान म्हणजे काही एक तिथलं सामान घ्यायचं होतं. सामान म्हणजे भांडे, टेंटचं सामान, भांडे, चूल, सिलेंडर, गॅस, पाणी असले काही एक वस्तू तिथं जे घ्यायचे होते त्याच्यामुळंच थोडंसं वेळ झालं. पण झालं, वेळेवर व्यवस्थित झालं. महाराज पोचण्याच्या अगोदरपर्यंत कमीत कमी सकाळी महाराज 10 वाजता पोचणार होते, तर 8-9पर्यंत सगळं सामान येऊन पोचलेलं होतं. म्हणजे सगळं व्यवस्था जवळपास झालेली होती. अगोदर जाण्यानं काय झालं म्हणजे सगळं व्यवस्था करून घ्यायला 1 दिवस 2 दिवस आधी जाण्यानं हे सगळं सामान जमा करणे त्याच्यामध्ये आम्हाला हे झालं, सवलत झालं. श्रीधर म्हणून हैदराबादचे कॅटर होते, त्यांनी खूपच म्हणजे चांगलंच मनाने मदत केली आहे. त्यांनी आपण जे म्हणलो, महाराजांनी जे म्हणले होते त्याच्यापेक्षाही आपण काहीतरी थोडंसं आपण वेगळं अजून थोडंसं करूत म्हणून म्हणलं, तर ते सहमत झाले माझ्याबरोबर. मग ते सहमत झाल्यानंतर मग थोडं फार त्याला काहीतरी प्रतिसाद आला. किती ह्याच्यात मेहनत राहिलं त्यांचं योगदान? कर्मचारी म्हणजे सगळ्या कर्मचाऱ्यांचं चांगलंच योगदान होतं. आणि त्यातल्या त्यात जे आपले बरोबरचे जे पुरुष आणि बायका लेबर होते, काम करणारे होते, ते लोकांचं पण म्हणजे जास्तीत जास्त त्यांच्या सहयोगानंच जवळपास हे आमचं जेवण्याचं खाण्याचं हे झालं म्हणल्यासारखं झालं. त्याचं असं आहे, एक दिवशी संध्याकाळी जवळजवळ रात्री 9 वाजता महाराजांनी मला फोन केला आणि बोलावले. महाराज रूममध्ये होते. महाराजांनी अशी इच्छा व्यक्त केली की ह्या वर्षी सिद्धराज माणिक प्रभूची आराधना आपण पुरीत करूया, तुम्ही जाऊन बघून या पुरीला. म्हणून आम्ही पहिल्या ट्रिपमध्ये चैतन्यराज आणि आम्ही 3-4 जण जे आहे ना, पहिल्यांदा आम्ही इथून पुरीला गेलो. पुरीला गेल्याबरोबर तिथं दुसऱ्या दिवशी उतरून स्नान वगैरे करून जगन्नाथाचं दर्शन करून मग आम्ही जागा बघायला निघालो. 3-4कडे आम्ही जागा बघितलोत, पण आम्हाला काही वाटलं नाही. काही ठिकाणी आम्ही एक मोठं कल्याण मंडप बघत होतो. काय म्हणलं तर आमचा एक भक्तलोक 400 ते 500 लोकांचा अंदाजाचं आमचं भक्तलोकांच्या हिशोबाने आम्ही जागा बघत होतो. पण आम्ही 4-5 ठिकाणी फिरून बघितलोत, पण आम्हाला काही जागा सगळीकडे ओपन होते आणि पावसाळा दिवस होऊ शकतं म्हणून, पावसामुळे ते होत नाही म्हणून आम्ही थोड्या वेळासाठी निराशच झालो होतो. पण आणि काही लोकांवर आम्ही विचारल्यावर एकाने आम्हाला म्हणजे नीलाद्री म्हणून देवस्थानचं एक बिल्डिंग आहे, तिथं एक हॉलही आहे, तुम्ही बघा म्हणल्यावर आम्ही जाऊन नीलाद्रीच्या मॅनेजरला भेटलोत आणि आम्ही बघितलो. तिथं नीलाद्री बिल्डिंगमध्ये देवस्थानची बिल्डिंग, त्याच्यामध्ये 80-85 रूम होते आणि एक 4थ्या फ्लोअरवर 50 बाय 80चं हॉल होतं. आणि आम्ही आमच्या अंदाजाने फक्त एक 400-500 लोकांचा अंदाजाने चांगला आहे म्हणून आम्ही प्रथमदर्शी त्याला ठरवलं. मग त्याच्यानंतर त्यांचंच आणि एक नीलांचल म्हणून एक आहे, तिथं एक 40 रूम होते, म्हणजे 80 आणि 40 100 रूम. त्या हिशोबाने आम्ही ठीक आहे म्हणून पहिल्यांदा सर्वे करून आम्ही येऊन मग कार्यक्रमाची रूपरेषा ठरवून कार्यक्रम ठरवलं. कार्यक्रम ठरवल्यानंतर मग थोड्या दिवसानंतर मग महाराजांनी आपलं सगळीकडे कळवल्याबरोबर आमचा अंदाजा 500 लोकांचा होता. पण ज्यावेळेस बुकिंग झाले त्यावेळेस वाढत चालले लोक, जवळजवळ 700-800 लोकांचा लोक ठरल्याबरोबर मग आणि आम्ही नंतर विचार केलो की म्हणजे आता हे जागा कमी पडेल. त्या हिशोबाने आणि दुसऱ्या ट्रिपला आम्ही गेलो. दुसऱ्या ट्रिपला जाऊन बघितलो, सगळीकडे केलो. मग सगळं केल्यावर मग तिथं आम्हाला एक गुंडेच्या म्हणून देवस्थानचंच आहे, तिथं एक आम्हाला 40 रूम भेटले. त्याच्यानंतर एक नवीन जवळजवळ 1 महिनापूर्वीच आम्ही यायच्या 1 महिनापूर्वी एक पुरुषोत्तम म्हणून बिल्डिंग, तेही देवस्थानचं, जवळजवळ तिथं 200 रूम होते. मग ते प्रभुकृपेनं आम्ही गेल्याबरोबर भेटलं. तिथंही आम्ही एक 100-150 रूम बुक केलो.
त्याच्यानंतर मग चांगलं वाटलं म्हणून आलो. आल्यावरही आणि जवळजवळ 800 लोकांचं भक्त लोकांची व्यवस्था करून आम्ही आलोत. काशीला आम्ही इथून जवळजवळ 400-450 लोकांची व्यवस्था होती आणि तिथं आम्ही जंगमवाडीमध्ये व्यवस्था झाली आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा असल्यानं आम्हाला तेवढं अनुभवही नव्हता आणि त्या हिशोबाने आम्ही काही जणाला हॉलमध्ये, काही जणाला रूममध्ये, काही साधे रूम, कसंही म्हणजे भक्त लोकांनी व्यवस्था केलो. त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर आम्ही रामेश्वरला गेलो. रामेश्वरमध्ये आम्ही गेलो. त्या ठिकाणी रामेश्वरमध्ये आम्हाला एक कार्यक्रमासाठी हॉल चांगला भेटला होता, पण रूमची व्यवस्था होती, पण तशी साधारण रूमची व्यवस्था होती. सगळं भक्त लोकांनी घेऊन तेही कार्यक्रम चांगले केले. ह्यावेळेस पुरीमध्ये आम्ही गेलो आणि पुरीमध्ये समुद्रकिनारा असल्यानं तिथं जास्त ह्युमिनिटी म्हणजे गरमी होती. त्या विषयाने आम्ही भक्त लोकांना AC रूमची व्यवस्था करावी अशी आमची इच्छा होती आणि त्याप्रमाणे प्रभू कृपेने आम्हाला जवळजवळ 200 रूम AC आणि चांगले रूम, चांगलं म्हणजे चांगली व्यवस्था आणि चांगली सर्व्हिस प्रत्येक चांगल्या गोष्टीनं झालं. त्याच्यासाठी काशी रामेश्वरपेक्षाही पुरीची रूमची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, बसची व्यवस्था सगळ्या प्रकारे चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाले. ಸಮುದ್ರ ಸ್ನಾನದಲ್ಲಿ ನಾವೇನು ಶ್ರೀಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗಿದ್ವಿ ಸಮುದ್ರ ಸ್ಥಾನದಾಗ. ಆವಾಗ ಜ್ವಲಂತ ಉದಾಹರಣೆ ಎಂತಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಾಕಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅಲ್ಲಿಂದು ಏನು ಅಲೆಗಳು ಬರ್ತಾಯಿದ್ವು. ಆ ಅಲೆಗಳು ಹಿಂಗೆ ಬರ್ತಾಯಿದ್ವು. ಸಾಕಷ್ಟು ಜನರು ಆ ನೀರಲ್ಲಿ ತೇಲಾಡಿ ಬಿದ್ದು 10 ಫೀಟು 20 ಫೀಟ್ ಮೇಲೆ ಎದ್ದು ಮತ್ತು ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದರು. ಅವರಿಗೆಲ್ಲ ಮೇಲೆ ಕೆಳಗೆ ಬೀಳುವಾಗ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧರಾಜ ಮಹಾರಾಜರು ಕೈ ಹಿಡ್ದಂಗೆ ನಮಗೆಲ್ಲ ಅನಿಸಿತ್ತು. ಅದು ಉದಾಹರಣೆ ಇದೆ. ಹೆಂಗಂದರೆ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಯಲ್ಲೇ ನನ್ನ ಅಣ್ಣನಿಗೆ ನಮ್ಮ ಇಡೀ ಕುಟುಂಬ ಈ ಸಂಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಮುಡುಪಾಗಿದ್ದೀವಿ. ನಮ್ಮ ತಂದೆಯವರು ಕೂಡ ಈ ಸಂಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಇಲ್ಲೇ ಪ್ರಾಣತ್ಯಾಗ ಮಾಡಿದರು. ಅದರ ಉದಾಹರಣೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಇಡೀ ಕುಟುಂಬ ಈ ಸಂಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಇದ್ದೀವಿ. ಆ ಸಂಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಕೆಲಸದಾಗ ಹೋದಾಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ನಾವು ಆ ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡುವಾಗ ದೊಡ್ಡ ಅಲೆ ಬಂದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಮುಂದೆ ಹೋಯಿತು. ಅದು ನಮ್ಮ ಅಣ್ಣವ್ರು ಏನು ಸಂಗಪ್ಪ ಪಂಚಾಳ ಅಂತಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ಸುಮಾರು 10 ಫೀಟ್ ಎತ್ತರಿಗೆ ಎತ್ತಿ ಬಿಟ್ಟಾಗ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದು ನಮಗದು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆವಾಗ ಅಲೆ ಹಿಂದೆ ಹೋದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಇಲ್ಲೇ ಬಾ ಅಂತಂದಾಗ ನಾನು ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ ಅವರು ಏನಿದೆ ಅಂದರೆ ಬೇಹೋಸ್ ಥರ ಇದ್ದರು. ಆಮೇಲೆ ಕಾಲೊಂದು ಹೇಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಆ ಕಾಲು ನೋಡಿದರೆ ನಮಗಿಷ್ಟು ಅಂಜಿಕೆ ಬರ್ತಾಯಿತ್ತು, ಏನು ಕಾಲು ಹೋಯ್ತಪ್ಪ ಅಂತ. ಆದರೆ ನಮಗೆ ದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ಇತ್ತು, ಶ್ರೀ ಸಿದ್ಧರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ನಮಗೇನೂ ಆಗಲ್ಲ. ಅದು ಯಾವಾಗಲೂ ನನಗೆ 3-4 ಸಲ ನನಗೆ ಅನುಭವ ಇದೆ ಅದರದ್ದು. ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ಮೇಲೆ ಅನುಭವ ಇದೆ ಸಿದ್ಧರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದದ್ದು. ಅದೇ ಥರ ನಮ್ಮ ಅಣ್ಣನಿಗೆ ಹೊರಗೆ ತಂದಾಗ ಆ ಹೊರಗೆ ತಂದು ಕಾಲಿನ ಹಿಂದೆ ಇತ್ತು, ಆ ಕಾಲು ಉಲ್ಟಾಗಿದ್ದು ನಮ್ಮ ಅಣ್ಣನ ಶಕ್ತಿ ಸಿದ್ಧರಾಜ ಮಹಾರಾಜರವರು ಶರೀರ ಹುಕ್ಕಿ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಂತ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಟ್ಟಾಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಆ ಕಾಲು ಏನದ 2 ಕೈಯಿಂದ ಕಟ್ಟಂದು ಮುರ್ಕೊಂಡ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಕಾಲು ಆಯಿತು. ಆ ಕಾಲು ಆದಮೇಲೆ ಮತ್ತು ನಮಗಲ್ಲೆಲ್ಲ ಭಾಳ ತ್ರಾಸಾದಾಗ ಮಹಾರಾಜರು ಏನೇ ಮಾಡಪ್ಪ ನೀ ಆರಾಮ ಮಾಡು, ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ನೀ ಫ್ಲೈಟಿಗೆ ಹೋಗೋಂಥ ಫ್ಲೈಟ್ ಟಿಕೆಟ್ ತೆಗೆದು ನಮಗೆ ಅಂಥ ಯೋಗ ನಮಗೆ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಸಿಗ್ತದೋ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಫ್ಲೈಟಲ್ಲಿ ಕೂಡ ಯೋಗ ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಗೆ ಸಿಗ್ತದೆ ಅದನ್ನು ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಮಹಾರಾಜರು ನಮ್ಮ ಸೇವೆ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ತ್ರಾಸು ನೋಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮ ಅಣ್ಣಗ ಅಮ್ಮವ್ರ ಜೊತೆ ಫ್ಲೈಟಿಗೆ ಅವ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಕೂಡ್ತಾ ಇದ್ದ. ಇಲ್ಲ ಇನ್ನೇನು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಇದ್ದರೂ ಏನಿಲ್ಲ, ಅಮ್ಮವ್ರು ಇದ್ದಾರೆ ನೀವು ಹೋಗಿ ಅಂಜಬೇಡ ಅಂಥೇಳಿ ಫ್ಲೈಟಿಗೆ ಟಿಕೆಟ್ ತೆಗೆಸಿ ಫ್ಲೈಟ್ನಾಗ ಕೂಡಿಸಿ ಪೂರ್ಣ ಅಮ್ಮವ್ರು ಸ್ವತಃ ನಮ್ಮ ಮನೆ ತನಕ ಬಂದು ಕಾರ್ನಾಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣಗೆ ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿಂದ ಆರಾಮಾಗ್ತೀನಿ, ಏನು ಚಿಂತೆ ಮಾಡಬೇಡಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಮನೆಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ನಮ್ಗೆ ಅಣ್ಣಂದು ಕಾಲಿನ ಬ್ಯಾನಿಲೇ ಹೋಗಿಬಿಡ್ತು, ಕಾಲಿನ ಬ್ಯಾನಿಲೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಅದರ ಆಶೀರ್ವಾದ ಸಿದ್ಧರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದ ನಮಗೆ ಯಾವಾಗೂ ಅದ. ಮತ್ತು ಪುರಿ ಯಾತ್ರಾದಾಗ ಯಾರಿಗೂ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗದಂಗೆ ಸಿದ್ಧರಾಜ ಮಹಾರಾಜರ ಆಶೀರ್ವಾದ ಇತ್ತು. 800 ಜನರಿಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದೂ ತೊಂದರೆ ಆಗಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಈ ಯಾತ್ರೆಯದು ಸಂಪೂರ್ಣ ಲಾಭ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕುಟುಂಬ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ 800 ಜನರಿಗೆಲ್ಲ ಅದರದ್ದು ಆಶೀರ್ವಾದ ಸಿಕ್ಕ್ಯದ. ಹಿಂಗೆಲ್ಲುತ್ತಾ ಶ್ರೀ ಮಾಣಿಕ್ ಪ್ರಭು ಮಹಾರಾಜ್ ಕಿ ಜೈ. ಶ್ರೀಜಿಯವರ ವ್ಯವಸ್ಥೆ ಈ ರೀತಿ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿದರು ಅಂತಂದರೆ ಯಾರಿಗೂ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ತೊಂದರೆ ಆಗದಂತೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಫಲಕ್ನಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಯಾಣಿಕರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಕೋಚಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾರಾ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಶ್ರೀಜಿಯವರು ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾಗಿ ಬಂದು ನೋಡಿ ಆನಂದರಾಜ್ ಪ್ರಭುಗಳಾಗಲಿ, ಚೈತನ್ಯರಾಜ್ ಪ್ರಭುಗಳಾಗಲಿ, ಚಾರುದತ್ ಪ್ರಭು ಆಗಲಿ, ಚಂದ್ರಹಾಸ್ ಪ್ರಭು ಆಗಲಿ, ಚಿದ್ಗನ್ ಪ್ರಭು ಆಗಲಿ, ಚಿಜ್ವಲ್ ಪ್ರಭು ಆಗಲಿ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಸಂಸ್ಥಾನದ ಪರಿವಾರದವರು ಬಂದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಪ್ರಯಾಣಿಕರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದು ನಮ್ಮದೆಲ್ಲ ಅದೃಷ್ಟವೇ ಸಹಿ. ಅವರು ಬಂದು
ನಮ್ಮ ಫಲಕ್ನಾಮ ಪ್ರಾರಂಭವಾದ ನಂತರ ನನಗೆ ಫಲಕ್ನಾಮದ ಇನ್ಚಾರ್ಜ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಆ ಫಲಕ್ನಾಮದಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿತ್ತಂದರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಸಿಕಿಂದ್ರಾಬಾದ್ ಪ್ರಾರಂಭವಾದಾಗ ಏನೂ ತೊಂದರೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತಾ ಆ ಟ್ರೇನಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಜನರಲ್ ಪ್ಯಾಸೆಂಜರ್ ಸಹ ಎಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ರು. ಅಂಥ ಅನುಭವನೇ ಬೇರೆಯಾಗಿತ್ತು. ಆದರೂ ಸಹ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪ್ರಯಾಣಿಕರು ನಮ್ಮ ಭಕ್ತಗಳ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸುಸೂತ್ರವಾಗಿ ಪ್ರಯಾಣವನ್ನು ಬೆಳೆಸ್ತೀವಿ. ಗುಂಟ್ರು ಅಂತ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಭಕ್ತರು ಯಾವ ರೀತಿ ಪ್ಲ್ಯಾನಿಂಗ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ನಮಗೆ ರಾತ್ರಿಯ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ಅದು ಅದ್ಭುತ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸಾಲುವ ಹಾಗೆ ಮತ್ತು ಹೆಚ್ಚಿಗೆ ಆಗುವ ಹಾಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಮೊಸರನ್ನ ಮತ್ತು ಪುಳಿಯೋಗರೆ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ಆ ಪ್ರಭು ಭಕ್ತರಿಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಪುರುಷೋತ್ತಮ ಭಕ್ತ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ನನಗೆ ಪೂರ್ಣ 249 ಜನರ ಇರುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ನನಗೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ಅಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಎಂತಹ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ರೂಮ್ಸ್ಗಳಿದ್ದು ವಿತ್ AC ರೂಮ್ಸ್ಗಳು. ಆ AC ರೂಮಲ್ಲಿ ನಾವು ಯಾಕಂದರೆ ಅಲ್ಲಿನ ವಾತಾವರಣಕ್ಕೆ ಶ್ರೀಜಿಯವರು ಮೊದಲೇ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಭಕ್ತರಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತ್ರಾಸ ಆಗಬಾರದು ಅಂಥೇಳಿ ಒಂದು AC ರೂಮಿನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಸಹ ಮಾಡಿದ್ದರು. ಅದಕ್ಕೆ ತುಂಬ ಚಿರಋಣಿಯಾಗಿರುತ್ತೇನೆ. ಅದೊಂದು ಅದ್ಭುತವೇ ಸಹಿ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಹೋಗೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಮಳೆ ಜೋರಾಗಿತ್ತು. ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಏನಂತಂದರೆ ಎಷ್ಟು ಮಳೆ ಅದನ್ನು ನಾವು ಎಷ್ಟು ತೊಳಿತೀವಿ ಅಂತ. ಆದರೆ ನಾವು ಹೋಗಿದ ನಂತರ ಮಳೆನೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದಾದ ನಂತರ ನಾನು ರಿಟರ್ನ್ ಬರಬೇಕಾದರೆ ಭುವನೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಧೋ ಎಂದು ಮಳೆ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು. ಆದರೂ ಸಹ ಯಾರಿಗೂ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತೊಂದರೆ ಆಗದಂತೆ ಆ ಊಟದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಸಹ ಅಲ್ಲಿ ಭುವನೇಶ್ವರದಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು. ಭುವನೇಶ್ವರ ಊಟ ಮಾಡಿದ ನಂತರ ನೇರವಾಗಿ ನಾವು ಭುವನೇಶ್ವರದಿಂದ ಮಾಣಿಕ್ ನಗರಕ್ಕೆ ರಿಟರ್ನ್ ಆದ್ವಿ. ಅದರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತಂದರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭವಾದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು ಅಂದರೆ 5 ದಿವಸ ಯಾವ ರೀತಿ ದಿವಸಗಳು ಹೋಗಿವೆ ಅಂತಲೇ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ಯಾರಿಗೂ. ಅಂತಹ ರೀತಿಯ ಒಂದು ಸುಸೂತ್ರವಾದಂಥ ಸುಸಜ್ಜಿತವಾದಂಥ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಈ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಣಿಕ್ ಪ್ರಭು ಸಂಸ್ಥಾನದ ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕರ್ತನಾಗಿ ಹೇಳಬೇಕಂದ್ರೆ ಇಂಥ ಅದೃಷ್ಟ ನಮಗೆ ನೀಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಶ್ರೀಜಿಯವರಿಗೆ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು सಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. जय गुरु माणिक. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीजी स्वतः जे आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन सर्वांशी संपर्क करून सर्वांना विचारपूस करून जेवाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, चहा, फराळ सगळं काही श्रीजीपासून सर्वजण आलेल्या भक्त लोकांची सेवा केली. भक्त लोक पण फार खुश होते. व्यवस्थित जेवण झालं, चहा, फराळ, राहण्याची सोय सर्व गोष्टीनं त्यांना कोणत्या गोष्टीची कमतरता भासू दिली नाहीत. लोक म्हणत होते की हे किती जेवण करावं, किती फराळ करावं, पोटामध्ये जागा नाही म्हणत होते. परंतु ते व्यवस्थाच तशी होती. सर्व लोकांनी फार मेहनत केली. सगळ्यात मुख्य म्हणजे संस्थान श्रीजी, संस्थानचे सचिव, जॉइंट सेक्रेटरी चैतन्यराज, चारुदत्त, चितगन वगैरे सर्वजणांनीच फार मेहनत सुरूपासून करून 6 महिन्यापासून तयारी करत होते आणि यात्रा फार सफल झाली. त्याच्याबद्दल सर्व प्रभुभक्तही फार कोऑपरेट केले. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं पण धन्यवाद करू. आणि आमचे व्हॉलेंटियर्स तरी फार मेहनत केले, त्यांना पण धन्यवाद त्यांचं पण. मला असा योग आला की प्रभू महाराजांच्या असीम कृपेने परमपूज्य सद्गुरू सिद्धराज माणिक प्रभू महाराजांच्या पुण्यतिथी आराधनानिमित्त जगन्नाथपुरी यात्रेनिमित्त मी आणि माझी सहपत्नी माझा एक अनुभव आपणाला सांगतो. माझे सासरे होते, त्यांचं वय आहे 76 वर्षाचं आणि त्यांचे दोन्ही पाय सुजले होते. त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांना कॅन्सल करायची वेळ आली होती. पण सद्गुरू सिद्धराज माणिक प्रभूच्या आशीर्वादाने त्यांची यात्रा व माझी यात्रा अशी सुखरूप झाली की हा आनंद मला आता व्यक्त करता येत नाही. माझ्या वयाच्या 50 वर्षामध्ये परमपूज्य डॉक्टर सद्गुरू ज्ञानराज माणिक प्रभू महाराजांनी मला तिन्ही क्षेत्राचा काशी, रामेश्वर आणि जगन्नाथपुरी या तिन्ही ठिकाणाचा मला लाभ घेऊन दिला. त्याबद्दल मी सद्गुरूचरणी अशी विनंती करतो की अशीच प्रभू सेवा माझ्याकडून घ्यावी. जय गुरु माणिक. श्री ज्ञानराज माणिक प्रभु जी ने मुझे एक कार्य संभाला था. जब कि पूरी यात्रा शुरू हुआ उस दिन से मुझे एक कार्य दिया गया था संस्थान के प्रति, और संस्थान में रह कर के भंडार खाना, श्री प्रभु मंदिर और ऑफिस की गतिविधियों के बारे में
रोज़ आकर के जानकारी देना और उन सभी कार्यक्रमों को और उन सभी कामों को भक्तिपूर्व से काम करना है, ऐसा मुझे काम दिया गया था। परंतु इस काम को करते हुए मुझे ऐसा अनुभव हुआ कि पूरी यात्रा में ही रहकर मैं वहाँ पे काम कर रहा हूँ और प्रभु मंदिर में नहीं हूँ। परंतु ये काम करते हुए मुझे अति ही हर्षोल्लास हुआ और पूरी यात्रा का भी रोज़ मुझे आनंद मिलता गया था। आज आनंद मिलता गया। उन सभी प्रभु भक्तों ने जो पूरी यात्रा में यात्रा कर रहे थे वो सभी मुझसे वार्तालाप फ़ोन द्वारा वार्तालाप करते थे और वहाँ की गतिविधियों के बारे में बताते रहते थे और मैंने भी अपना कार्य सकुशल पूर्ण किया हूँ, ऐसे प्रभु के चरणों में प्रार्थना करते हुए बताता हूँ कि यहाँ पर भी सकुशल सभी कार्यक्रम या सभी व्यवस्था हैं सुखरूप रूप से हुए। ऐसे ही आशीर्वाद मुझे श्री प्रभु द्वारा हर प्रति समय मुझे मिलते रहे। ऐसे ही मैं मनोकामना करते हुए श्री प्रभु चरणों में मेरा दंडवत नमन करता हूँ। ऐसा समय आया कि वक्त खत्म होने के बाद भी कई भक्तजन आने के लिए तरस गए थे। जिन्हें टिकट ना मिला हो वो अपना स्वयं प्रयत्न कर वहाँ पहुँचे थे। इसमें कम से कम 750 से लेकर 800 तक लोग वहाँ पर थे और ये ट्रेन से यात्रा हुई। ये यात्रा बिल्कुल सफलपूर्वक हुई और जहाँ जिसे जिम्मेदारी दी गई थी वह अपनी जिम्मेदारी निभाते हुए उसमें मुझे भक्तजनों का आवास में रहने का या उनका इंतज़ाम करने का मुझे जो जिम्मेदारी दी गई थी उसे मैं पूर्णतया निभाते हुए प्रभु के आशीर्वाद से मैं उसमें सफल हूँ और सब इसमें सफलतापूर्वक काम किए हैं। ऐसा पुण्य अगर मिलना है तो कई जन्मों का पुण्य प्राप्त होने के बाद ही ऐसे अवसर हमें मिलते हैं और हम प्रभु चरण में नमन करते हुए हमें ऐसे जन्म जन्मों तक सेवा ले और हम सेवा करें, ऐसी भावना व्यक्त करते हुए इस यात्रा की सफलता के बारे में इससे ज़्यादा और कुछ मैं कह नहीं सकता, क्योंकि अनुभव ऐसा है कि उसका बखान हम कर ही नहीं सकते। हम 7 तारीख को यहाँ से रवाना हो गए। जाते टाइम को हमको बीच में बारिश वगैरह सब लगा, इसलिए हमको 48 घंटे लगे जाके पहुँचने को। उस मुताबिक यात्रा के हिसाब से हमारे तरफ सब पूजा सामग्री का जिम्मेदारी मेरे तरफ था, इसलिए वो सामग्री लेके गाड़ी से हम जगन्नाथपुरी को निकले। यहाँ से हमको 48 घंटे लगा। महाराज आने तक सुव्यवस्थित पूरी तैयारी हम करें और जगन्नाथपुरी की यात्रा तो बहुत भारी हुई और व्यवस्था में कुछ भी कमी नहीं हुआ और सभी कर्मचारियों का काम बहुत सुव्यवस्थित हुआ और सभी भक्तजनों का व्यवस्था भी सभी बात से सही हुआ। खाने का, रहने का सभी दृष्टि से सुव्यवस्थित हुआ। 1000 ಜನರಷ್ಟು ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋದರೂ ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದುಕೊಂಡು ಪುರಿ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅನುಭವ ನಮಗೆ ಬಂತು. ಅದು ಹೇಗೆ ಅಂದರೆ ಪುರಿಯಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಂದು ಘಟನೆಯನ್ನು ನಾವು ವಿಡಿಯೋ ಮೂಲಕ ಇಲ್ಲೇ ನೋಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ಆನಂದಿಸಿದ್ದೀವಿ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಯಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಅನುಭವವನ್ನು ನಮಗೆ ಬಂತು. श्री जी के साथ में तकरीबन 800 से ज़्यादा लोग यहाँ से पुण्यतिथि के लिए गए थे और रास्ते में जाते वक्त हमें तकरीबन इस यात्रा के लिए 8 महीने से इसके प्लानिंग चल रही थी और इतना सुचारू रूप से यात्रा संपन्न होगा कि ये सब प्रभु के आशीर्वाद से इतना अच्छा बड़ा यात्रा कंप्लीट हो गया है। और मुझे जिम्मेदारी दी गई थी कि जो भजन में वगैरह वाद्य वगैरह लगते हैं उसकी जिम्मेदारी मुझे दी गई थी और रास्ते में सभी भक्त लोगों के लिए वॉलंटियर्स का काम किए हम लोग, सभी लोगों के लिए व्यवस्था की है। ट्रेन में खाने का व्यवस्था,
नाश्ते का व्यवस्था, पानी पीने की व्यवस्था वगैरह सभी हो गया है। और वहाँ पूरी यात्रा में भी जाने से पहले ट्रेन में भी भजन वगैरह हो गया और इतना अच्छा लगा कि सभी लोग, इतने भक्त लोग आके उस बोगी में आके भजन में भाग लिए और इतना अच्छा भजन चल रहा था कि लग रहा था कि तकरीबन घंटे 1.5 घंटे से ऊपर तक भजन हुआ कि मालूम नहीं हुआ कि टाइम किधर हो गया। और ऐसा लग रहा था कि भजन कंटिन्यू ऐसे ही करते रहे। ये तो वो कहते हैं ना कि ना ही स्वर्ग वैकुंठी हा सुख, ऐसा अनुभूति हम सभी भक्त लोगों के लिए भी ऐसा अनुभूति हो गया कि प्रभु के पादुकाओं के साथ में समुद्र स्नान का भी सौभाग्य इतना हम लोगों को मिला है कि ये तो पिछले जन्म के अच्छे पुण्य कर्म के वजह से श्री जी के साथ में जाकर इतना जाने का हमारे को सौभाग्य मिला है। सभी लोगों को व्यवस्था के लिए तो यहाँ सभी भक्त लोग भी थे और संस्थान के कार्यकर्ता लोग भी इतने अपने उत्साह से काम किए हैं कि उनका उत्साह बढ़ाने के लिए सिर्फ प्रभु ही उनको उतना प्रेरणा दिए, जिसके वजह से इतना अच्छा प्रोग्राम सुचारू रूप से संपन्न हो गया। ಜಗನ್ನಾಥಪುರಿ ಯಾತ್ರಾ ಮಹಾರಾಜರು ತಯಾರಿ ಮಾಡಿದ್ರು. ಯಾತ್ರಾ ಮೊದಲೇ 8 ತಿಂಗಳು ಮೊದಲಿಂದ ಹಿಡಿದು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅದರಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟೇಷನ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇತ್ತು. ನಮ್ಮ ಡ್ರೈವರ್ಗಳು 3 ಜನ ಡ್ರೈವರ್ ಇದ್ದೆವು, ನಾಗೇಶ್, ಹರೀಶ್, 3 ಜನ ಇದ್ದೆವು. ಮಹಾರಾಜರು 9 ತಾರೀಕಿಗೆ ಹೊರಡೋರಿದ್ರು, ನಾವು 7 ತಾರೀಕಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಹೊರಟ್ವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಹಾರಾಜರಲ್ಲಿ ಬಂದು ಮುಟ್ಟಕ್ಕಿನ ಮೊದಲು ನಾವು ಅಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಅಲ್ಲೆಲ್ಲ ತಯಾರಿ ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು 7 ತಾರೀಕಿಗೆ ಹೊರಟ್ವಿ. ಬೇಗ ಎಲ್ಲೂ ನಿಲ್ಲಲ್ದೇ ಹೋದ್ವಿ. ಮಳೆ ಬಂದ್ರೂ ಹೋದ್ವಿ. ಅವ್ರು ಬರೋಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಾವು ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ತಯಾರಿ ಮಾಡಿದ್ವಿ. ಅವ್ರು 9ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಬಂದರು. ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ತಯಾರಿ ನಾವು ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ವಿ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿದ್ದರು, ಎಲ್ಲ ನಮ್ಮದು ಸಂಸ್ಥಾನದ ಇದ್ರು ಕರ್ಮಚಾರಿ ಇದ್ದರು, ಎಲ್ಲರೂ ಹೋಗಿ ಮುಟ್ಟಿದ್ವಿ. ಮುಟ್ಟಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಮತ್ತೆ ತಯಾರು ಮಾಡಿ ಯಾತ್ರಾ ಅಂತೂ ಹೇಳೋಕ್ಕೆ ಆಗಲ್ಲ, ಅಷ್ಟೊಂದು ಅದ್ದೂರಿಯಾಗಾಯಿತು. ಅದು ಎಲ್ಲ ಪ್ರಭು ಕೃಪೆ. सर 7 तारीख को हम ऐसे निकले और 7 तारीख 1400 किलोमीटर था सर। महाराज 9 तारीख को आने वाले थे, उनसे पहले जाके व्यवस्था करना था हमको, तो इसीलिए हम कहाँ भी रुक नहीं पाए और बारिश बहुत हो रही थी, इसी के वजह से नहीं रुके। किसी भी हालत में 9 तारीख हमें जगन्नाथपुरी पहुंचना ही था। नहीं, कुछ दिक्कत नहीं हो गया सर। कंटिन्यू डे नाइट जर्नी करते रहे और कर्मचारी भी थे, उसमें बहुत मज़ा आया जाने के लिए। रिटर्न में आते हुए 1400 किलोमीटर भी कुछ ही तकलीफ़ नहीं होने वैसा आ गया माइनर। और 17 तारीख के पहले आना था हमें, क्योंकि मनोहर माणिक प्रभु का आराधना था, इसीलिए वहाँ से नाइट में भी कहाँ नहीं रुकते हुए सीधा माणिकनगर के लिए आ गए। भयंकर अवघड होतं आणि इथं सगळं मांडायचं आणि परत नंतर त्याला स्वच्छता करायचं, परत ते बॅगमध्ये ठेवायचं. भयंकर म्हणजे हे पराक्रम मोठं होतं. एवढं साधारण काम नाही हे. आणि आपले सगळे वैदिक पण ह्या कामाला सहाय्य केले, त्यामुळं कार्यक्रम फार अतिशय सुंदर झालं आणि माणिकनगरपेक्षा छान झालं असं मला वाटतं. अर्धा-पाऊण तासाला एकदा खायचं पियाचं व्यवस्था होतं, खाणं पिणं कंटिन्यू चालू होतं. माणिकनगर ते माणिकनगर कुठंही गुलबर्ग्यावर उतरल्यावर सुद्धा खाणं चालूच आहे अजूनही. जिम्मेदारी बहुत थी, पर मेरे तरफ जाते समय B4 का जिम्मेदारी था। उस समय ट्रेन में ज़्यादा लोग नहीं थे, तो अंदर से अंदर फिरने बहुत आसानी था, तो उस समय ज़्यादा त्रास नहीं हो गया। पर आते समय B3 का था, तो पैसेंजर ज़्यादा रहने से बहुत त्रास हो गया। अच्छा, एक्चुअली जब से यात्रा जाने की जब तारीख तय हो गई, तो करीब 3-4 महीने पहले से हमारी तैयारी चालू हो गई, जिससे उसमें जैसे कि सबको इंफॉर्मेशन देना मैसेज के थ्रू और थोड़े ब्रोशर प्रिंट करके कार्यक्रम किस तरह से होने वाला है, उसके ब्रोशर डिटेल्स, हर एक यात्री का पर्सनल अपने सिंगल उनके नाम के ऊपर उनका आईडी बनाकर उनको एक आइडेंटिटी कार्ड बनाया, इंफॉर्मेशन ब्रोशर बना के किस बोगी में उनका सीट बर्थ है और कौन से बस में जाना है, और आप उस बर्थ के कोच कौन है, आपके बस में मतलब बोगी में कोच कौन है, ये लीडर कौन है और बस में कौन लीडर रहेंगे। इस तरह से पूरे शुरुआत से ही सिस्टमेटिकली हमने प्लान किया है। और इसमें खास करके महाराज जी का तो प्लान
हमेशा एकदम बढ़िया रहता है कि उनके गाइडलाइन के ऊपर ही हमारा सब कुछ काम चलता है। और उसमें अपने जो साथी हैं उनके भी बहुत सारे योगदान हैं। हम सिर्फ एक दो या लोगों से होने वाली बात नहीं है, ये बहुत बड़ी टीम है। और इसके साथ साथ हम तो हमारा काम तो कर रहे थे, लेकिन सबसे बड़ी बात है कि यात्रा के दौरान यात्रियों ने बहुत मदद की है। अच्छा, क्योंकि मैं अकेला होकर पूरे बोगी में तो मैं सब कुछ सप्लाई नहीं कर सकता था। उसमें यात्रियों ने उनके भी सहभागी बताया कि उनकी भी सेवा बताया, और उनका भी सेवा इसमें बहुत अच्छी तरह हुआ। बहुत पूरे यात्री शामिल थे इस कार्य में, और उनके ज़रिए हमें बहुत आसानी हो गई सबकी सही तरीके से व्यवस्था करने। हे इन्फॉर्मेशन तयार करणारे किंवा हे व्यवस्था करणारे तुम्ही स्वतः, तर तुम्हाला काय अडचणी आली आणि कसं तयारी केली, किती म्हणजे अवघड होतं हे करणं, हे आपल्याला सांगा. कुठलंही कार्य करताना मार्गदर्शन कोणाचं आवश्यक असतं, आणि आपल्या एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये श्रीजींचं मार्गदर्शन आणि सर्व ग्रुप मेंबर लीडर्सचं टीमवर्क, त्यामुळे सर्व गोष्टी सहज शक्य झालेल्या आहेत. अच्छा, आणि अकॉमोडेशनची व्यवस्था कुठं करायची आणि ह्याच्यासाठी तुम्ही गेला होतात पहिले, तर त्यावेळेला तुम्हाला किती फिरावं लागलं, किती म्हणजे अवघड काम होतं, कारण मिळत नव्हते म्हणून असं बोलत होते. तर खूप अवघड काम होतं. बऱ्याच ठिकाणी भेटल्याच्या नंतरही रूमचे चार्जेस वगैरे आपल्या बजेटमध्ये बसत नव्हते. पण त्याला चैतन्यराज सर आणि महाराज वगैरे आणि आपण सगळे मिळून त्याला कसं ॲडजस्ट करता येईल आणि सर्वांच्या खिशाला परवडेल अशी व्यवस्था कमी दरामध्ये करता येईल असं नियोजन सर्वांनी केलं, म्हणून सहज शक्य झाले. आणि एक वेगळा अनुभव आला, आणि व्यवस्था वगैरे तर नंबर 1 होती, काय प्रश्नच नाही. राहायची, जेवायची वगैरे, अच्छा, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. अच्छा, आणि गाण्यामध्ये विशेष काहीतरी करू शकलो. सगळ्यांचंच योगदान छान होतं. बरोबर, म्हणजे गाणारे असो, वाद्य वाजवणारे असो, साथीदार असो, सगळ्यांनीच अगदी एक उत्साह होता, नवीन उत्साह होता. 850 ಜನ ಒಂದು ಟ್ರೈನಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ಅಂದರೆ ಅದೇನು ಚಿಕ್ಕ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. ಒಂದು ಯಾತ್ರೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ 4 ದಿವಸ ಇರಬೇಕು, ಅವ್ರ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಕೂಡ ಚಿಕ್ಕ ವಿಷಯ ಅಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಯೋಗದಾನ ಇದೆ. ಅವರು ಸಂಸ್ಥಾನ ಕರ್ಮಚಾರಿಯಾಗಿ ತುಂಬ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ಅದು ಯಾವ ಥರ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಗೇನು ಅದರಲ್ಲಿ ಅಡೆತಡೆಗಳು ಏನು ಬಂತು ಅಂತ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬೋದಾ? ಅಡೆತಡೆಗಳು ಏನಿಲ್ಲ, ಬರುವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ರಶ್ ಇತ್ತು, ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗಿಲ್ಲ, ಭಾಳ ಮಜಾ ಬಂತು. ಮತ್ತು ಪ್ರತಿಯೊಂದು ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಒಂದು 30 ಸೆಕೆಂಡು 40 ಸೆಕೆಂಡಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಊಟ ಒಳಗೆ ತಂದುಬಿಟ್ಟು ಆಮೇಲೆ 15 ನಿಮಿಷದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಹಂಚ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಆ ಕೆಲಸ ಎಷ್ಟು, ಅದರಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ತೊಂದರೆ ಬಂತು ನಿಮಗೆ, ಅದು ಯಾವ ಥರ ಇತ್ತು, ಸ್ವಲ್ಪ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಹೇಳಿ. ಕೆಲಸ ಮಾತ್ರ ಅದ್ಭುತವಾಗಿತ್ತು, ಏನು ಅಡಚಣೆ ಬಂದಿಲ್ಲ, ಮತ್ತು ನಮಗೆಲ್ಲ ಒಂಥರ ಎಂಜಾಯ್ ಆಯಿತು. ಟೀಮ್ ವರ್ಕ್ ನಮ್ಮದು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಸಂಸ್ಥಾನ ಕಡೆಯಿಂದ ಮುಂಚೆ ಈ ಥರ ಮಾಡಬೇಕು, ಯಾವ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ಯಾವ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಿಮ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತಾ, ಏನು ಯಾವ ಥರ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಹೇಳಿದ್ರು ನಿಮಗೆ ಈ ಥರ ಮಾಡಿ ಅಂತ? ನಮಗೆ ಪ್ಲಾನಿಂಗ್ ಹೇಳಿದ್ರು, ಪ್ರತಿಯೊಂದು 3 ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಲಂಚು, ಟಿಫನು ಮತ್ತು ಊಟ, ಡಿನ್ನರ್ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಅದ್ರಿಗೆ ಬಿಫೋರ್ ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಮುಂಚೆನೇ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಮತ್ತು 2 ನಿಮಿಷದ ಒಳಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲ ಖುಷಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರನ್ನ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದ್ವಿ. प्रभु महाराज जो रोज 7 बार भजन सुनते हैं वो इनके मुख से सुनते हैं रोज, तो भजन की जो व्यवस्था है इनके तरफ है. माणिक मला सांगा, इकडे तितकं दूर जाऊन आपण प्रभूचं भजन केलंय, आणि इथून किती माणिकनगर सारखं वातावरण तिथं निर्माण करणं हे फार अवघड काम आहे. तर तुमच्याकडे काय जबाबदारी होती आणि कसं त्या जबाबदारीला तुम्ही पूर्ण केले ते मला सांगा. भजनाचं कार्यक्रम फार सुंदर गेलं, आणि आम्ही आराधना वगैरे फार छान कार्यक्रम पार पडला. अच्छा, आणि दूर केल्यामुळे काही वेगळं तुम्हाला वाटलं, की असं वाटलं की आपण माणिकनगरमध्येच बसून भजन करतोय असं वाटलं? आम्ही माणिकनगरमध्येच बसून भजन करतो असं वाटलं. अच्छा, तर व्यवस्थेमध्ये तुमचं काय योगदान होतं, किंवा इथं व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? माणिकनगरला जरी आहेत, वेदपाठशालाचा एक भागच आहे तुम्ही, पण इथं आल्यानंतर पूर्ण ब्रह्मवृंद असो किंवा इकडे एवढं सगळं काम करावं लागलं सगळ्यांनाच, तर ते काही त्याच्यामध्ये अवघड काय वाटलं काय तुम्हाला? नाही, आम्ही कसं माणिकनगरमध्ये काम करतो तसंच आम्हाला इथंही माणिकनगरमध्ये केल्यासारखंच वाटलं. फारच वेगळं आणि खूप मोठी यात्रा काढलेली होती, आणि याच्यासाठी सगळ्या माणिकनगरच्या टीमनी भयंकर मेहनत घेतलेली आहे.
म्हणजे मी बघितलं जेवणाचं आणणं सगळं तिकीट तिकडे हॉलमध्ये सगळं कार्यक्रम आखणं पूजा अर्चा, त्याच्यामुळे माणिकनगरमध्ये असल्यासारखं वाटलं. असं जगन्नाथपुरीला गेल्यासारखं वाटलंच नाही. पण ही यात्रा म्हणजे फार सुंदर आणि अद्भुत यात्रा काढली जयगुरु म्हणे. ಕಷ್ಟನೇ ಏನೂ ಆಗಿಲ್ಲ ಸರ್ ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಏನು ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಪೂಜಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಮತ್ತೆ ಏನು ಪೂಜಾದ್ ಬಿಟ್ಟು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಲ್ಲೂ ಮಾಡ್ತೀರಿ, ಅಲ್ಲೂ ಮಾಡ್ತೀರಿ. ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಬೇರೆದಿತ್ತು, ಅಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಇತ್ತು. ಅದೇನು ಕಷ್ಟ ಅಂತ ಹಂಗೇನಿಲ್ಲ. ಏನೇನು ಮಾಡಿದ್ರಿ, ಏನೇನು ಮಾಡಿದ್ರೆ ಏನಾದ್ರು ಹೇಳೋದ ಅದೇ ಏನೇನು ಮಾಡಿರಿ. ಹಾಗೆ ಮಹಾರಾಜರ ಆರಾಧನೆ ಇದ್ದು ಪುಣ್ಯತಿಥಿ ಸಮುದ್ರ ಸ್ನಾನ जवळ आहे का बोलत नाही सर